शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात पुन्हा एकदा थेट लढत होतीये। दोन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय। दोन्ही उमेदवारांची शक्ती नेमकी काय आहे यावर आपण एक नजर टाकूयात। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। आढळराव पाटील हे 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले, तर विद्यमान खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे होते। आढळराव पाटील यांची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आहे ती तगडा जनसंपर्क असलेला नेता। लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विभागात त्यांचा वैयक्तिक संपर्क राहिलाय। त्यांच्या खासदारकीच्या काळात बैलगाडा शर्यतीला विशेष महत्त्व प्राप्त करून दिला। दुर्घटना होऊन बैल जखमी होत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी विमा कंपनी सुरू केली। दुर्दैवाने बैलगाडा शर्यत बंद झाली। आढळराव पाटील यांनी त्या विरोधात आंदोलन छेडलं। त्यानंतर कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या। आजही त्याच्या तारखा सुरू आहेत। संसदेमध्ये त्यांनीही प्रश्न उपस्थित केले, मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले आणि पुढे फडणवीस सरकार आणि आढळराव पाटील यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर निकाल लागला। केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली। त्यावेळी संसदेत अमोल कोल्हे यांनी शर्यत सुरू करा मागणी केली होती, परंतु त्यांच्या तुलनेत आढळराव पाटील यांनी केलेले प्रयत्न वास्तविक निश्चितच जास्त होते। आढळराव पाटील यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांचा जनता दरबार। पहिल्यांदा खासदार झाल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी दर रविवारी जनता दरबार घेतलाय। निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी जनता दरबार कायम ठेवला। यामध्ये जनता थेट त्यांना भेटू शकत असल्याने त्यांचे प्रश्न सोडवायला मदत होते असं आढळराव पाटील यांचं म्हणणं आहे। त्या उलट डॉक्टर कोल्हे यांनी जनता दरबार भरवला नाही, ते जनतेला भेटले नाहीत, लोकांकडे गेले नाहीत अशी जनतेची तक्रार राहिली आहे। आढळराव पाटील यांच्या याच दांडग्या जनसंपर्कामुळे 2009 मध्ये शरद पवारांनी शिरूर ऐवजी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। कोरोना काळात अमोल कोल्हे स्वतः डॉक्टर असून जनतेचे हाल काय चाललेत हे पाहण्यासाठी फिरकले नाहीत अशा तक्रारी जनतेने केल्या होत्या। त्याउलट आढळराव पाटील यांनी खासदार नसताना काम केल्याचं लोक सांगत आहेत। कांद्याच्या प्रश्नावर मात्र अमोल कोल्हे यांनी लोकसभेत सरकारला प्रश्न विचारला, शेतकऱ्यांची भूमिका मांडली। हा एक मुद्दा आणि शरद पवारांना दिलेली साथ हा दुसरा मुद्दा। याच अमोल कोल्हे यांच्या जमेच्या बाजू आहेत। संसदेत केलेली भाषणं यासाठी डॉक्टर कोल्हे यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं। हा देखील त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा राहिलाय। खासदार होण्यापूर्वी डॉक्टर कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एक आश्वासन होतं की ते आदिवासी पट्ट्यात असलेल्या वनस्पती, शेतीमध्ये पिकणाऱ्या गोष्टींवर प्रक्रिया उद्योग आणतील, परंतु त्याविषयी काहीच झालं नाही। खासदार झाल्यानंतर अभिनय क्षेत्राला रामराम करून जनतेची 5 वर्ष सेवा करेन असंही डॉक्टर कोल्हे म्हणाले होते, परंतु 5 वर्षात त्यांनी जनतेशी किती संपर्क ठेवला हे त्या मतदारसंघातील लोक सांगतात। आढळराव पाटील यांनी खासदार नसताना केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत 19,000 कोटींची विकास कामं मंजूर करून आणली असा दावा केलाय। तीच कामं आपण केल्याचं डॉक्टर कोल्हे सांगतात। वास्तवात केंद्रामध्ये मोदी सरकार व राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं आपण ही कामं मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केल्याचं आढळराव पाटील यांनी सांगितलं। केवळ खासदार असून उपयोग होत नाही किंवा संसदेत प्रश्न विचारून उपयोग होत नाही, त्यासाठी यशस्वीपणे पाठपुरावा करावा लागतो असंही आढळराव पाटील यांनी म्हटलंय। निष्ठा हा एक विषय या मतदारसंघात खूप चर्चेला आहे। डॉक्टर कोल्हे हे शरद पवार यांच्या सोबत राहिल्याने ते निष्ठेचा विषय वारंवार बोलतात। आढळराव पाटील यांच्यावर पक्ष बदलल्याची टीका करतात। त्यावेळी आढळराव पाटील हे देखील कोल्हे यांच्यावर मनसे, शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष कुणी बदलले, भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न कुणी केले, खासदारकीचा राजीनामा देण्याचा विषय कोण बोललं असे प्रश्न विचारून टीका करतात। त्यावेळी आपली निष्ठा ही जनतेशी असल्याचं आढळराव पाटील सांगतात। आता जनतेच्या दरबारात कुणाला आशीर्वाद मिळणार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता विकासाला मतदान करणार की सहानुभूतीला करणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।